धुळ्यातील पालकमंत्र्यांना आव्हान देणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस प्रमुख तत्परता दाखवतात. हा या जिल्ह्यातला राज्यातला राजकीय दहशतवाद असल्याचं म्हणत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. खासदार संजय राऊतांनी राज्यभर गाजत असलेल्या धुळ्यातल्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहातल्या खोलीची पाहणी केली. खोली क्रमांक 102 मध्ये तब्बल 1,84,84,00,000 रुपयांची रोकड सापडली होती. महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात घनकचऱ्याचा गंभीर प्रश्न दिवसेंदिवस निर्माण होतोय. राज्यातील कचरा व्यवस्थापनाचा ढिसाळपणा याला जबाबदार आहे. घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी धोरणच नाही असा ठपका कॅगनं ठेवलाय. भारतीय जनता पक्षाच्या आणखी 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची शनिवारी घोषणा करण्यात आली. मात्र मुंबई अध्यक्ष कोण हा तिढा कायम आहे. यासंबंधीची घोषणा दिल्लीतनं होणार आहे. अमरावतीमध्ये राणा विरुद्ध खोडके असा वाद पुन्हा उफाळलाय. खोडकेंनी एवढी गुर्मी दाखवत दादागिरी करू नये असा इशारा रवी राणांनी दिला. तर रवी राणा मला नेहमीच धमकी देत असतात असा पलटवार संजय खोडकेंनी केला. भाजपनं राज्यातील उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची नावं अखेर जाहीर केली आहेत. अंतर्गत मतभेद आणि स्थानिक वाद मिटवल्यानंतर भाजपनं ही नावं जाहीर केली. भाजपनं 2 आठवड्यांपूर्वी 58 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. मात्र उर्वरित जिल्हाध्यक्षांची यादी रखडली होती. गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवरती हल्लाबोल केला. मी गद्दारांना पाडेन असं आव्हान घेऊन संजय राऊत हे विधानसभेच्या वेळी जळगावात आले होते. मात्र जळगावात त्यांना उमेदवारच सापडले नाहीत. जे सापडले त्यात त्यांची बोनी झाली नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत हे महारथी काय करणार असा सवाल गुलाबराव पाटलांनी केला. तर राऊतांच्या आजूबाजूला असलेले सुद्धा उबाठात नाराज आहेत असं पाटलांनी म्हटलं. अमरावती महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षाची भाजपसोबत युती असणार आहे अशी घोषणा रवी राणा यांनी केली. तर भाजप आमचा मोठा भाऊ आहे. अमरावती महानगरपालिकेवरती भाजपचा झेंडा फडकवून भाजपचा महापौर बसू असा निर्धार रवी राणांनी केला. चेंबूरमधील आरसीएफ पोलीस स्टेशन बाहेर किरीट सोमय्यांविरोधात मुस्लिम बांधवांनी घोषणाबाजी केली. मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात किरीट सोमय्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी मुस्लिम बांधवांनी घोषणाबाजी केली. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळानं लायबेरिया देशातल्या प्रतिनिधींची भेट घेतली. यावेळी ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची बाजू मांडण्यात आली. जून महिन्यात देशातील छोटी मोठी रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि ढाबा चालकांना दिलासा मिळतोय. कारण तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 24 रुपयांनी कमी केलेत. देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या 3,395 वरती गेली आहे. तर गेल्या 24 तासात 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या 467 वरती पोहोचली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानं चिंतेत भर पडली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवेची भाडेवाढ आजपासून लागू होते. नवीन दर रचनेनुसार 1 ते 5 किलोमीटर अंतरासाठी आता 10 रुपये मोजावे लागणार आहेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड हद्दीत दैनंदिन पास 40 ऐवजी 70 रुपयांना, पीएमआरडीए हद्दीत 120 ऐवजी 150 रुपयांना, तर मासिक पास 900 ऐवजी 1,500 रुपयांना झालाय. त्यामुळे आजपासून पीएमपी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पावसाळ्यातील 2 महिन्यांमध्ये खोल समुद्रातील मासेमारी बंदीला सोमवारपासून सुरुवात होते. या संदर्भात शासनानं आदेश जारी केले आहेत. त्यानुसार 2 जून ते 31 जुलै अशा 61 दिवसांच्या कालावधीसाठी बंदी लागू राहील. हा कालावधी मासळीच्या प्रजननासाठी आवश्यक असल्यामुळे ही बंदी घातली जाते. त्यामुळे ताजी मासळी कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे मासळीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. सामान्य जनतेला महागाईपासून दिलासा देण्याच्या हेतूनं केंद्र सरकारनं खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी तेलाच्या आयात शुल्कात 10% कपात केली आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत सुमारे 10% घट होणार आहे. जानेवारी ते मे 2025 या 5 महिन्यात मुंबईत मोठ्या प्रमाणात मालमत्ता विक्री झाली असून त्याद्वारे राज्य सरकारला 5,695 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या 5 महिन्यांमध्ये मुंबईत 64,461 मालमत्तांची विक्री झाली. वरळीतील बीडीडी चाळीतील रहिवाशांना येत्या श्रावणापूर्वी म्हणजे ऑगस्टपर्यंत नव्या घरांच्या चाव्या दिल्या जातील. तसंच नव्या घरांमध्ये पाईप गॅस आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असं आश्वासन म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिले.
पावसात पाणी आत शिरल्यानं ठप्प झालेलं भूमिगत मेट्रो 3चे आचार्य यात्रे चौक स्थानक 65 तासांनी सुरू झालंय. सोमवारी सकाळी पाण्याखाली येऊन बंद पडलेलं हे स्थानक आता पूर्ववत सुरू झालंय. मुंबईकरांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्टेशन जवळच्या उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण झालेलं आहे. वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून लवकरच विक्रोळी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशी माहिती पालिकेनं दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्यांचं ॲप आजपासून सुरू होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ॲपचं उद्घाटन होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी महामंडळाला लागलेलं शिफारशींचं दुष्टचक्र दूर होणार आहे. एसटी प्रवाशांनी कमी गर्दीच्या हंगामात प्रवास करताना आगाऊ आरक्षण केल्यास त्यांना 10 ते 15% सवलत मिळणार आहे. याबाबतची एसटीचे फ्लेक्सीफेअर योजनेचा एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनी शुभारंभ केला जाईल. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता दररोज 235 विमानांची ये-जा होणार आहे. यापूर्वी दिवसातनं 220 विमानांची ये-जा होत होती. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यानंतर हवाई दलानं आणखी 15 उड्डाणांना मंजुरी दिली. बेशिस्त वाहन पार्किंग आणि नियम मोडणाऱ्या पुणेकरांवरती एआय कॅमेराद्वारे नजर ठेवली जाते. 4 दिवसात 347 बेशिस्त वाहन चालकांवरती कारवाई करण्यात आली. पहिल्या दिवशी 180 वाहन चालकांना दंड ठोठावण्यात आला. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची 31 मे ही डेडलाईन संपली असून आता थेट पावसाळ्यानंतर अर्धवट कामं पूर्ण केली जाणार आहेत. या अर्धवट रस्त्यांच्या कामामुळे पुढील 4 महिने मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेनं खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली. या अंतर्गत पॉटहोल मॅनेजमेंट हे ॲप विकसित करण्यात आलं असून नागरिकांना या ॲपद्वारे खड्ड्यांची तक्रार नोंदवता येणार आहे. मध्य रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय रेल्वेगाडीपैकी एक असलेली डेक्कन क्वीन आज 96व्या वर्षात पदार्पण करते. 1930 सालापासून मुंबई पुणे दरम्यान सुरू झालेल्या या ट्रेननं 95 वर्षांचा इतिहास पूर्ण केलाय. स्वच्छ मुंबईसाठी आता पालिकेची गुलाबी सेना सरसावली आहे. 9600हून अधिक महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गुलाबी सेनेत सहभाग आहे. मुंबई शहर तसंच उपनगर स्वच्छ राखण्यासोबतच मुंबईकर नागरिकांचं आरोग्य आणि जीवनमान अधिक सुदृढ ठेवण्यासाठी गुलाबी सेना काम करणार आहे. मुंबईत पावसामुळे नदी नाल्यातील गाळ पुन्हा त्याच ठिकाणी वाहून गेलाय. त्यातच डम्पिंग ग्राउंडवरती पाणी साचून दलदल झाल्यामुळे इथे गाळ वाहून नेणारी वाहनं अडकून पडतायत. ही परिस्थिती लक्षात घेता गाळ टाकण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं मुंब्रा डम्पिंगचा पर्याय निवडलाय. महाराष्ट्रात प्रति व्यक्ती दररोज फक्त 347 ग्रॅम दूध उपलब्ध होत असल्याचं समोर आलंय. ही उपलब्धता केवळ देशाच्या 471 ग्रॅम सरासरीपेक्षा कमी नाही. सिगारेट आणि तंबाखूचं सेवन करणाऱ्यांचं देशात प्रमाण सातत्यानं वाढतंय. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमानुसार दरवर्षी सुमारे 18.3 लाख लोकांचा मृत्यू तंबाखूजन्य विविध आजारांमुळे होतो. असं असतानाही देशात दररोज 6500 नवे तरुण तंबाखूचं सेवन करण्यास सुरुवात होते. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यासह देशात पाऊस दडी मारण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी मात्र वाट बघावी लागण्याची चिन्ह आहेत. मुंबईमध्ये यंदा मे महिन्यात पावसानं विक्रमी हजेरी लावली असून 1 ते 31 मे दरम्यान 881.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 107 वर्षातला हा सर्वाधिक पाऊस असून त्यामुळे जून पूर्वीचा मुसळधार पाऊस मुंबईकरांनी पहिल्यांदाच अनुभवला. मुंबई शहर आणि उपनगराला गेल्या काही दिवसांपासून पावसानं झोडपून काढलं. मात्र मागच्या 2 दिवसात पावसानं उसंत घेतल्यामुळे पुन्हा उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले. 1 जून 2024 पासून सुरू झालेल्या कोयना धरणाचं तांत्रिक जलवर्ष संपलेलं आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाचा 12 महिन्यांचा तांत्रिक जलवर्षाचा कालावधी संपल्यानंतर धरणात 23.13 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी धरणात तब्बल 186.99 टीएमसी पाण्याची आवक झाली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या 4ही धरणांमध्ये मागील 18 दिवसात धरणातून सुमारे 1.5 टीएमसी पाण्याची घट झाली आहे. मागील 20 दिवसात धरण परिसरात पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे सुमारे अर्धा टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली.
कोल्हापुरात 4 दिवसांपासून पावसानं पूर्ण उघडीप घेतली आहे. पाऊस थांबताच झपाट्यानं वाढलेल्या पंचगंगेच्या पाणी पातळीत सुद्धा घट झाली. मात्र गेल्या 2 दिवसांपासून पाणी पातळीत किंचित घट होते. दिवसभरात पंचगंगेच्या पाणी पातळीत 1 इंचाची घट झाली असून अद्याप राजाराम, रुई, इचलकरंजी, बाचणी हे 4 बंधारे पाण्याखालीच आहेत. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका तिळाच्या शेतीला बसलाय. पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे सुकवण्यासाठी घातलेले तीळ काळे पडत आहेत. त्यामुळे तिळाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. उल्हासनगरमध्ये मोबाईल रिपेअरिंग करणाऱ्या दुकानदाराला बेदम मारहाण करण्यात आली. मोबाईल डिस्प्लेची किंमत जास्त सांगितल्याच्या रागातनं मारहाण झाली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. भिवंडी शहरातील 3 बत्ती परिसरातील चक्क घरातनं मोबाईल लंपास करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. चंद्रपुरात बसची वाट बघणाऱ्या प्रवाशाला लिफ्टच्या बहाण्यानं जंगलात नेत लुटण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडनं सोन्याच्या दागिन्यांसह मोबाईल आणि 1,28,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शस्त्रसाठा प्रकरणामध्ये मुंबईतील विशेष न्यायालयानं कुख्यात गँगस्टर छोटा राजनला जामीन नाकारला. राजन सध्या दिल्लीतल्या तिहार कारागृहात बंदिस्त आहे. छोटा राजनच्या टोळीतील भरत नेपाळीनं मागवलेला पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, काडतूस, सायलेन्सर असा मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला आता नवीन वळण लागलंय. दरम्यान ही आत्महत्या नसून घातपात आहे असा दावा सुनील देशमुख यांनी केलाय. या संदर्भात पोलीस अधीक्षकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. टोरेस गैरव्यवहारामध्ये राज्यातील 14,157 गुंतवणूकदारांची फसवणूक करून 177 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या फरार युक्रेनियन आरोपींनी यासाठी 4 कोटी 35 लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचं ईडीच्या तपासात उघड झालं. या प्रकरणी आता आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. बीड जिल्ह्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. शिक्षक मोहन आघाव यांनी कासले विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार कासलेंनी सोशल मीडियावरनं लोकप्रतिनिधींबाबत अश्लील वक्तव्य केले. नांदेड शहरातील एका स्पा सेंटरमधनं 6 तरुणी आणि 4 पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नांदेड पोलिसांनी ही कारवाई केली. या स्पा सेंटरमध्ये अवैध काम सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. श्री संत तुकोबांच्या पालखी रथाला यंदा प्रथमच देहू संस्थानं बैलजोडी विकत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. त्याप्रमाणे एक बैलजोडी पालखी रथाला कर्नाटकातनं तर चौघडा गाडीसाठी एक बैलजोडी महाराष्ट्रातनं विकत घेण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूर वेळी हिंदुस्थानचे 6 लढाऊ विमानं पाडल्याचा पाकिस्तानचा दावा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी फेटाळून लावलाय. भारतानं आपल्या चुका ओळखल्या आणि तत्काळ तांत्रिक दुरुस्त्या केल्या. कोणत्याही युद्धात नुकसान होत असतं, बिगर नुकसानीचे युद्ध होत नाही असं चौहान यांनी स्पष्ट केलं. सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्ताननं भारताला पुन्हा पोकळ धमकी दिली. पाण्याला हत्यारासारखं वापरण्याचा प्रयत्न पाकिस्तान सहन करणार नाही असं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले. भारत-पाक सीमावर्तीय राज्यांमध्ये मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये युद्धजन्य परिस्थितीमध्ये कशा प्रकारे अलर्ट राहता येईल याचं प्रशिक्षण देण्यात आलं. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं. या ड्रिल दरम्यान ब्लॅकआउट करण्यात आले. या मॉकड्रिलला ऑपरेशन शील्ड असं नाव देण्यात आलं. मणिपूरची राजधानी इम्फाळला मुसळधार पावसानं झोडपलं. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आलंय. मिझोरामच्या आईजोल भागामध्ये जोरदार पाऊस सुरू असताना भूस्खलन झालं. या दुर्घटनेत अनेक घरांचं आणि वाहनांचं नुकसान झालं. त्यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं. मिझोराममध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन झालं. भूस्खलनामुळे 5 घरं दरडीखाली दबली गेली. या भूस्खलनामध्ये काही हॉटेलचं देखील नुकसान झालंय. आसामच्या कामरूप परिसरामध्ये भूस्खलन झालं. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला. आसामच्या अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली. आसामच्या श्रीभूमी भागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. लोकांचं घराबाहेर पडणं अवघड झालंय. सिक्कीमच्या सिंगताममध्ये मुसळधार पावसासह भूस्खलन झालं. डोंगर खचल्यामुळे परिसरात झालेल्या नागरिकांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.
मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक गावांना पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय. अशातच पुरात अडकलेल्या लोकांना होडीच्या साहाय्यानं रेस्क्यू करण्यात आलं.